आई तुमचे डोळे असे का दिसतायत? तुमची झोप नाही झाली का नीट? नाही ग, तुझ्याशी बोलता बोलता कधी झोप लागली खरं तर कळलंच नाही मला. पण पहाटे 3 वाजता जाग आली ग आणि त्यानंतर झोपच नाही लागली. म्हणून चेहरा असा झालाय. अगं बाई, मी आधी घातलं होतं वाटतं मीठ. नाही नाही घातलंय. मी तिखट घातलं होतं का काय गोंधळ उडालाय. सोहमच्या बाबतीत खूप हळव्या आहात ना तुम्ही. सगळं नीट होईल. माझ्यापेक्षा चांगलं ओळखता ना त्याला. तो उठला असेल ना, तू जरा सांगतेस का त्याला जाऊन पोहे तयार आहेत? म्हणजे काल धड जेवलाही नाही ग तो, भूक लागली असेल त्याला. हे सोहम, सोहम काय करतोयस? माझा रेड शर्ट सापडत नाहीये. हा काय इथे इस्त्री करून ठेवलाय आईनी काल रात्रीच. एकदा आवाज देऊन विचारायचंच तरी त्यांना. मला नाही बोलायचंय तिच्याशी. का? शुभ्रा वेडा आहे का मी उगाच रागवायला? अरे पण सोहम, बबड्या घे पोहे खाऊन जा. हा आई अहो इथे का घेऊन आलात? तो आला असता की बाहेर खायला. अगं घाई होते ना त्याची, मग तसाच जातो तो काही न खाता पिता. म्हटलं असू दे, रूम मध्येच खाईल. घे ना बाळा, घे रे. मी डबा भरते हो तुझा. बघितलंस तुझ्या वागण्यांचा किती त्रास होतोय आईंना. माझ्या? हो सोहम, त्यांना किती काळजी आहे तुझी. मी जर त्यांच्या जागी असते ना तर तुझ्या समोर येऊन स्पष्टपणे विचारलं असतं की काल जे काय इरिलेव्हंट बोललायस ते का बोललास. शुभ्रा अगं. एनिवे तू ते गार होणारी खाऊन घे सर. नको, मला भूक नाहीये. सोहम अशी चिडचिड करून काहीच होणार नाहीये. इकडे ये, बस बरं आली तू इकडे ये. सोहम ऐकशील का माझं? अरे बघ तरी माझ्याकडे. मी म्हणाले होते आईंना आपण बाहेर जाऊया आणि पूर्ण वेळ मी स्वतः त्यांच्याबरोबर होते. आम्हाला अभिजित राजे नाही भेटले. खरंच. मला सांग तू कुठल्या फोटो बद्दल बोलतोयस? तू तो कुकरी शो वाला फोटो पाहिलास का? तिथे हे दोघं जज होते. ती कॉम्पिटिशन परवा होती शुभ्रा. मी कालच्या गाण्याच्या शो बद्दल म्हणतोय जिथे प्रज्ञा गेली होती. तिथला फोटो आहे तो. एक मिनिट. अभिजित राजे आणि प्रज्ञा त्या कार्यक्रमाला आले होते? म्हणजे? अरे हा, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तो कार्यक्रम हाऊसफुल होता. आम्हाला त्या कार्यक्रमाची तिकीट सुद्धा मिळाली नाहीत. ना आम्हाला तिथे अभिजित राजे भेटले ना प्रज्ञा. तिकीट प्रज्ञालाही नाही मिळाली, पण तिला अभिजित राजे भेटले. तिने त्यांच्याबरोबर फोटोही काढला आणि एका सेल्फी मध्ये मला आई आणि राजे दिसले. अच्छा, हे असं आहे सगळं? असं म्हणजे? म्हणजे त्या प्रज्ञाने तुला फोटो दाखवल्यानंतर तू सगळ्यात आधी आमच्याकडे येऊन गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या. सोहम, तू किती बोललास आईंना? त्या हर्ट झाल्या तुझ्या बोलण्याने. अरे यार, तुला माहितीये ना तू वीक पॉइंट आहे आईंचा. तू हर्ट झालास तर त्या हर्ट होतात, तू डिस्टर्ब झालास तर त्या डिस्टर्ब होतात. थोडासा तरी विचार करत जाणार आहे त्यांचा. शुभ्रा, तू मला नको ब्लेम करू यासाठी. आईचा स्वभाव आहे तो. ती उगाच डिस्टर्ब होते आणि यात माझी काही चूक नाहीये. प्रज्ञाने मला तो फोटो दाखवला आणि म्हणून मी बोललो. ओके, ठीक आहे. चल तू खाऊन घे, मी आईना जरा मदत करते. शुभ्रा, एक मिनिट. तुम्ही अभिजित राजेंना भेटला नव्हता, मग हे काय? हे काय आहे? हे काय? नाही, मला नाही माहिती, म्हणून मी तुला विचारते की हे काय आहे.
अभिजित राजेंनी त्याच शोची तिकीटं पाठवली आहेत. न मागता न सांगता कशी काय पाठवली? अरे सहज पाठवली असतील सोहम. त्याने जितक्या सहज आपल्याला जेवायला बोलवलं तशीच ही तिकीटं पाठवली. पण एक मिनिट, ही तिकीटं तुझ्याकडे काय करतायत? ही आईंसाठी आली आहेत ना? आईंना यातलं काही माहित नाहीये का? मी नाही दिली तिला. का? अरे सोहम, ही तिकीटं आईंसाठी आलेली आहेत ना, मग तू त्यांना द्यायला हवीस ना. ए ऐक ना, तुझ्या डोक्यातलं मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झालंय ना सगळं? सोहम, सोहम बोल ना आईंशी. अरे बरं वाटेल त्यांना. प्लीज बोलशील? आई अहो एवढी घाई नाहीये, तो आवरतोय अजून, वेळ आहे. नको ना शुभ्रा. अरे तू बोल ना. अरे नको ना, मी काय झालं रे बाळा? काही हवंय का तुला? नाही, काही नाही. बोला. आई मी ते तुला. आई त्याला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आई तो तुमच्याशी रूडली वागला ना काल, म्हणून त्याला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. सोहम, अरे काय रे सोन्या? अरे तू बोलतोस पण तुझ्या मनात काही नसते माहित नाहीये का मला? वेडा आहेस का तू? हे सोन्या, अरे आईला कोणी सॉरी म्हणतं का कधी? अगं बाई सॉरी, मी सॉरी. आईला कोणी कधी सॉरी म्हणतं का? तू मनाला नको लावून घेऊस राजा. मला खरंच काही वाईट नाही वाटलंय. किती टेन्शन असतं, दिवस दिवस ऑफिस मध्ये असतोस, यायला किती वेळ लागतो ना तुला रोज. आई काल मी खाली गेलो होतो तेव्हा अभिजित राजेच्या माणसांनी ही तिकीटं आणून दिली. तुला द्यायची राहिली. मी डबा भरते पटकन तुझा. सर, हे नव्या मेन्यू मध्ये इन्क्लूड करायचे काही पदार्थ आहेत. तर तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले सगळे पदार्थ आहेत त्यात. ओके. आणि हे काही नूडल्स आणि सूप आहेत. शेफनी स्वतः एक्सपेरिमेंट करून पाहिलेले सर आहे. गुड. मॅडी, हा डिसेंबर पर्यंत फेस्टिव्ह सीझन आहे. 4 महिने आपल्याला नवीन मेनू सर्व करायला लागणार आहे. चार्ज अप. ओके. येस सर. काय झालं सर, कोणाचा फोन येणार आहे का? फोन चे मग तुम्ही सारखं फोन कडे बघता ना, म्हणून विचारलं. हा ते हे बॅटरी बघतो. मी चार्ज करते सर. नको राहू दे. मॅडी, तुला आता या मेनू मधूनच मी नवीन मेनू शॉर्टलिस्ट करून देतो. ओके. दिवाळीपर्यंत सणाच्या दिवशी प्रत्येक मीलवर पर पर्सन एक क्रीम ब्रुले फ्री करूया. फ्री सर? लोकांचा सण आपण गोड करूया. काय? वाव सर, व्हॉट एन आयडिया सर. सर यू आर जीनियस. आय नो मॅडी. सर, क्रीम रोलवरून मला आठवलं, त्या आसावरी कुलकर्णी मॅडमनी फोन केला का तुम्हाला? आसावरी? त्यांचं काय? तुम्ही नाही का त्या दिवशी त्यांना तिकीट दिली कुठल्या तरी शोची एन्व्हलप मध्ये घालून? हा नाही, आय मीन येईल किंवा नाही येणार. तू आता इकडचा तिकडचा विषय काढू नकोस. मला फेस्टिव्ह मेनूचा फायनल कंटेंट दे. चल. ओके सर, पण हे टेस्ट तर करा ना तुम्ही. सर काय सर असं निघून गेले मी बोलत असताना? सरांचा काय मूड गेला हल्ली कळत नाही मला. बरं झालं आलात. हा घ्या, काढा गाळून ठेवलाय, घेऊन टाका लगेच. अगं माझ्यासाठी नाही येतो. मग मला वाटलं तुम्ही काल अस्वस्थ होतात आणि डोकं दुखत होतं म्हणून करायला सांगितलात. अगं नाही, तो कफावरचा काढा आहे. प्रभा काकूंना गेले 2 दिवस ताप आलाय ना खूप. अरे बापरे, हो का?
हो आणि कफही झालाय खूप त्यांना. तर कारखानीस काका विचारत होते मला काढा कसा करायचा. म्हटलं मीच करून देते ना. आता गार झाला की नेऊन देईन त्यांना. म्हणजे थोडक्यात आता थोड्या नॉर्मलला आलायत तुम्ही. हो ग, तू बोललीस म्हणून असेल, पण बबड्या किती शांत झाला ना लगेच. खरंच मनावरचं केवढं ओझं उतरलं माझ्या. तू किती समजून घेतेस ग त्याला. माझी मात्र पंचायत होते बाई. का? अगं तू बोलायला लागला ना की मला त्याचं सगळं पटायलाच लागतं आणि मग माझं डोकंच काम करत नाही. म्हणजे कधी कधी तो रागावला की मलाही वाटतं की त्याला जरा समजावून सांगावं, पण काय करू. म्हणजे सोहम कसा चुकेल ना, तो बरोबरच असेल. तू कसं विचार करून बोलतेस तसं नाही बाई जमत मला. होऊ शकतं ना आई, तुम्ही जितकं छान समजून घेता आणि सगळ्यांची समजून वागता तसं मला तरी कुठे जमतं. राहू द्या. बरं ऐका ना, त्या अभिजित राजेंनी आपल्याला एवढी तिकीटं पाठवली आहेत, त्या कार्यक्रमाला जाऊया का आपण? आपण बघूया ना ते नंतर. मी आधी काकांकडे जाऊन हा काढा नेऊन देते त्यांना. थांबा, मी देते. तसंही मला प्रज्ञाला भेटायचंच आहे. हो का ग? खूप दिवसात गप्पा नाही मारल्या ना तिच्याशी. आलेच. हो. बबड्या, निघालास का रे? डबा मी ठेवते. आज लवकरची आहे का रे मीटिंग? म्हणजे घाईघाईने जायचंय का? आज जरा वेळ म्हणून आरामात उरकतोय. आई रुमाल. हो. ए बाळा, माझं एक काम करशील? टॉवेल वाळत घालायचंय का? मी घालतो. अरे नाही रे बाळा. आई मग अजून कामं सांगू नको ग. शुभ्रा आधीच उठल्यापासून कामं सांगते, आता तू पण तेच करतेस. अरे घरचं काम नाहीये हे बघ. हे जाता जाता जरा परत करशील? ही तिकीट? हो, त्यांना म्हणावं आभारी आहोत, पण या कार्यक्रमाला यायला नाही जमणार आम्हाला. जमेल ना तुला? नाही तुला जमणार नसेल तर मी शुभ्राला सांगते. नाही नको, मी देतो. बर, हे घे पाकिट घे. सांभाळून जा रे आणि डबा वेळेवर खा. हा शुभ्रा, ये. कसे आहात काका? आणि मुळात काकू कसे आहेत? मी ठीक आहे. तिला खोकला आहे, कफ झालाय. हो, मला आई म्हणाल्या हे बघा त्यांच्यासाठी काढा पाठवलाय, फक्त ना त्यांना थोडा गरम करून द्या आणि काढा पिऊन छान वाटेल त्यांना. बर. ये ग इकडे बस. अरे हाय प्रज्ञा, कशी आहेस तू? मस्त. काय ग, आज कसा वेळ मिळाला तुला तुझ्या बिझी शेड्यूल मधून? आता काय करणार, कधीतरी वेळ काढावा लागतो ना, तसा आज काढला खास तुझ्यासाठी. हा तू बिझी वगैरे नाही आहेस ना? अगं बिझी म्हणजे नवऱ्याने दुबईहून ड्रायफ्रुट्स पाठवले, ती भरून ठेवत होते. कुरिअरनं पाठवलेत. दिवाळीत येतोय तो. वर्षातनं एकदाच येतात का ते? हा, एकदा दोनदा जसा वेळ मिळेल तसं. काय ग, पण तू अगदी बोर होऊन जात असशील ना? तसं काही नाही ग, मी मन रमवते माझं. म्हणजे सिनेमा, नाटक, कधी एखादा प्रोग्राम, कधी शॉपिंग. काल भरपूर शॉपिंग केली मी. आणि त्याच्यानंतर गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते आणि तिथे अभिजित राजे भेटल्या. अभिजित राजे काय म्हणाले ग? अगं काय म्हणणार, मला बघून जाम खुश झाले. आय एम शुअर. माझ्या एका मैत्रिणीला त्यांची ओळख करून हवी होती, दिली करून. खूप खुश झाली आणि आम्ही खूप सेल्फी पण काढल्या तिथे. अरे वा, छान. हो अगं, मला सेल्फी काढायला खूप आवडतात. हो ना, बिल्डिंग मध्ये तर चर्चा आहे की प्रज्ञाला सेल्फी काढायला आणि सगळ्यांना दाखवायला खूप आवडतात. म्हणजे काही जण तर असंही म्हणतात इरिटेट होऊन की जबरदस्ती तिचे फोटो बघावे लागतात आम्हाला. कोण कोण म्हणाला असं? नाही ग, असं बोलणं बरं नाही दिसत ना. नाही तरी पण तू सांग ना, मी आत्ता जाऊन जाब विचारते त्यांना. काही ना शुभ्रा, माझा नवरा दुबईला आहे, मला गिफ्ट पाठवतो म्हणून बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका जळतात माझ्यावर, म्हणून काहीतरी बोलत बसतात. मला सेल्फी काढायची आवड आहे, पण मी मुद्दाहून माझे फोटो कोणाला दाखवत बसत नाही. नसती हाऊस नाहीये मला. मग सोहमला सगळे सेल्फी कसे दाखवलेस?
नाही नाही मी कुठे दाखवल्या? फोन पडला होता समोर म्हणून त्यानेच बघितलं आपण. दुसऱ्याच्या फोनला त्याला न विचारता हात लावू नये हे कळण्या इतके मॅनर्स सोहमला नक्कीच आहेत. काल तुला अभिजित राजे भेटले तेव्हा त्या कार्यक्रमाला ते एकटेच आले होते, पण तरीही तुझ्या सेल्फीमध्ये आई आणि अभिजित राजे यांचा एकत्र फोटो आला. म्हणजे खरा तर हा योगायोग होता की आई सुद्धा त्यावेळी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. पण आता हे न कळण्या इतकी बुद्धू तू नक्कीच नाहीयेस, हो ना? मुद्दाम केलंस ना काल तू हे? नाही मी मुद्दामून का करू? हे बघ शुभ्रा, तू माझ्यावर खोटे नाटे आरोप करतेस. हा म्हणजे आसावरीताई तिथे होती हे मला माहिती पण नव्हतं. त्याने तिला फोटोमध्ये बघितलं आणि ते बघितल्यावर त्याच्या मनात काही वेडेवाकडे विचारले असतील तर ती त्याची चूक आहे ना. म्हणजे अभिजित राजे आणि आसावरीताई एकत्र आले असं त्याला वाटलं आणि त्याने चिडचिड केली असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. हो तुला हसायला काय झालं? अगं मी कुठे म्हंटल यातलं काही झालंय असं. सोहमने चिडचिड केली असंही नाही म्हंटल मी फक्त तुला विचारायला आले होते की तू सेल्फी का दाखवलास, पण तू हे इतकं सगळं बोलून गेलीस. आता मला कळलं की तू सेल्फी का दाखवलास. यापुढे आईंच्या बाबतीत असं काहीही वागलीस तर गाठ माझ्याशी. हा अगं दुबईचे ड्रायफ्रुट्स पायाशी पडले होते, हे घे. हे जाता जाता जरा परत करशील? त्यांना म्हणावं आभारी आहोत पण या कार्यक्रमाला यायला नाही जमणार आम्हाला. आईला चांगला स्वयंपाक येतो म्हणून ओळख वाढवायला बघतोय हा अभिजित राजे. आई तर उत्तर देणार नाही, मलाच बोलावं लागेल. आता न बोलताच कळेल त्यांना. सर येस. प्लीज कम. अरे हाय, व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. प्लीज कम. मॅडी कॉफी चालेल ना? नाही, खरं तर मला निघायचं आहे. ऑफिसला एक मीटिंग आहे, त्याला उशीर होतोय. अरे ऍटलीस्ट पाणी तरी. मॅडी येस सर. बस ना. नाही राहू द्या, मी फक्त हे द्यायला आलो होतो. आईने दिले. कसं आईला कुठल्याही प्रोग्रामला जायला आवडत नाही. तिचं एक ठरलेलं रुटीन आहे आणि त्यातच ती बिझी असते. आणि जर तिला जावंसं वाटलंच ना तर ती मला सांगेल. येस ऑफकोर्स. ॲप्रिशिएट. आई ज्या हक्काने आपल्या मुलाला सांगू शकते तेवढ्या हक्काने मला वाटतं कोणालाच सांगू शकत नाही. आणि तुलाही तिच्या आवडीनिवडी माहिती आहेत. थँक्स. प्लीज. थँक्यू. येतो मी. सोन, बोला. मला फक्त एकच सांग, तिकीट आईने फाडली? तुला मीटिंगला उशीर होत असेल, कॅरी ऑन.
नाही, हे नक्की तुम्ही फाडलेले नाहीयेत. एवढं तर मी तुम्हाला नक्की ओळखतो हो. याचंही उत्तर मी देईन माझ्या पद्धतीने.